वळूयात पुढच्या बातमीकडे. औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं करायचं असं वक्तव्य आमदार संजय केनेकर यांनी केलंय. औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी तसेच हिंदुत्ववादी जनतेवर औरंगजेबाने दिलेल्या जखमेला पुसून टाकण्यासाठी औरंगजेबची कबर असलेल्या ठिकाणी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याची मागणी आमदार संजय केनेकरांनी केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. आमदारपदी वर्णी लागल्यानंतर संजय केनेकर छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले. जोरदार शक्तीप्रदर्शनही त्यांनी केलं आणि ही सुवर्ण संधी मिळाल्याच्या नंतर पहिल्यांदा लोकशाही मराठीसोबत संजय केनेकर आहेत. जाणून घेऊयात काय सांगाल. भाजपमध्ये म्हटलं जातं देर आहे दुरुस्त आहे. बऱ्याच वेळानंतर तुम्हाला एक मोठी संधी मिळाली आहे. खूप प्रयत्न केले आणि तुम्ही पक्षामध्ये राहिलेले होते. याचा काही फायदा झाला का, काय सांगाल. मी भारतीय जनता पार्टीमध्ये 37 वर्षापासून काम करतोय. निश्चित संघटनात्मक वार्ड अध्यक्षापासून ते महामंत्र्यापर्यंत भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली आणि संघटनात्मक इतका सन्मान झालेला आहे माझ्या कामाप्रती. जो भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता समर्पित भावनेने काम करतो, प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतो, निश्चितपणे पक्ष त्याचा विचार करतो. कारण आमची विचारधाराच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्यायांची आहे. हिंदू संस्कृतीवरत्या या जखमा आहे आमच्या, बरं, मोगलशाहीच्या, ज्या जखमा आम्हाला पुसून टाकायच्या आहे. आणि त्यामुळे लोकांच्या मनातून, हृदयातून या जखमा निघून गेल्या पाहिजे. ते यासाठी मी कालच बोललो पालकमंत्र्यांना. माझी पहिली मागणी आहे, या रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभं राहिलं पाहिजे, ज्यामुळे येणाऱ्या माझ्या या पिढीला धर्मासाठी कसं जगावं आणि धर्मासाठी कसं मरावं याची चेतना आणि प्रेरणा मिळत राहील. या भूमिकेतून ते स्मारक बनवायचं आहे. त्याच्यानंतर संताजी, धनाजी आणि ताराराणी ज्यांनी या औरंगजेबाला गाडलं त्यांचं सुद्धा स्मारक इथं ऐतिहासिक भेट म्हणून राहावी, म्हणून ही माझा आता सुरुवात आहे आणि त्याची मागणी मी माझ्या शासनाकडे करतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.